गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण सॉल्व प्रॉब्लेम नंबर 3 पेज नंबर 218 समजून घेणार आहोत. सगळ्यांनी 218 पान काढायचे. राजू अँड संजीव आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इक्वली. रेशो इक्वली आहे, एकास एक म्हणजे 2ने भागावं लागेल. दे डिसाइडेड टू डिसॉल्व देअर फर्म ऑन 31st March 19. The balance sheet of the firm on 31st March 19 was as under. पहा बॅलन्स शीट. बिल्डिंग, फर्निचर, डेटर, स्टॉक, बिल्स रिसिव्हल हे सर्व रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट बाजूला लिहून काढायचं. त्याच किमतीने पहा रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट बाजूला लिहिले टू सन्ड्रीज ॲसेट्स अकाउंट, बिल्डिंग, फर्निचर, डेटर, स्टॉक आणि बिल्स रिसिव्हल. टोटल करायची याची आणि बाहेर लिहायची 66,000. त्यानंतर कॅश अकाउंट हे 6,000 सेपरेट उघडायचे. कॅश अकाउंटच्या डेबिट बाजूला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 6,000. गणिताची ॲसेट बाजू संपली. आता लायबिलिटी बाजू. रिझर्व्ह फंड लिहिण्यापूर्वी क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल रिअलायझेशनच्या क्रेडिटला लिहून टाकायचे. पहा रिअलायझेशन अकाउंटचे क्रेडिट बाजूला लिहिले. बाय सन्ड्री लायबिलिटीज अकाउंट, क्रेडिटर्स, बिल्स पेबल आणि टोटल बाहेर केली 20,000. त्यानंतर कॅपिटल आधी लिहायचे राजीव आणि संजीवचं 20,000 आणि 24,000. कॅपिटल अकाउंटचे क्रेडिट बाजूला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन राजूच्या कॉलममध्ये 20,000, संजीवच्या कॉलममध्ये 24,000. त्यानंतर हा जो रिझर्व्ह फंड आहे कॅपिटलचे क्रेडिटला वाटून द्यायचा 8,000. रेशो इक्वली आहे म्हणजे आपल्याला समान वाटायचे 4,000. पहा रिझर्व्ह फंड शब्द पाहिजे, चुकून इथे जनरल रिझर्व्ह झालेले. रिझर्व्ह फंड करून घ्या. रिझर्व्ह फंड 4,000 वाटून दिलं आहे. बॅलन्स शीट संपलंय जुनं. आता ॲडजस्टमेंट्स. द ॲसेट्स रिलाइज ॲज अंडर. ॲसेट विकून पैसे आले पहा. स्टॉक ₹18,400, डेटर 16,600, बिल्स रिसिव्हल ₹1,980. या तिन्हींची बेरीज करायची. रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट बाजूला घेतले पहा. बाय कॅश अकाउंट, स्टॉक, डेटर, बिल्स रिसिव्हल याची टोटल करून टाकली 36,980. याचा सेकंड इफेक्ट कॅश अकाउंटचे डेबिट बाजूला टू रिअलायझेशन अकाउंट 36,980. Sanju agreed to take over the building for ₹18,000 and Raju agreed to take over the furniture for ₹5,400. दोन्ही पार्टनरने ॲसेट घेतलेत पहा. रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला बाय संजूज कॅपिटल अकाउंट, बिल्डिंग टेकन 18,000, बाय राजूज कॅपिटल फर्निचर टेकन 5,400. याचा सेकंड इफेक्ट कॅपिटल अकाउंटच्या डेबिट बाजूला टू रिअलायझेशन अकाउंट राजूच्या कॉलममध्ये 5,400, संजूच्या कॉलममध्ये 18,000. द रिअलायझेशन एक्सपेन्सेस अमाऊंटेड टू ₹600. रिअलायझेशनचा खर्च 600 आहे. रिअलायझेशनच्या अकाउंटच्या डेबिटला टू कॅश अकाउंट रिअलायझेशन एक्सपेन्सेस 600. त्यानंतर कॅश अकाउंटच्या क्रेडिट बाजूला सेकंड इफेक्ट बाय रिअलायझेशन अकाउंट 600. आता गणितामध्ये दोन लायबिलिटी आहेत पहा. या दोन लायबिलिटी क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल. ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलं नाही तरी याचं पेमेंट करायचं असतं पहा. रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला टू कॅश अकाउंट, क्रेडिटर्स अँड बिल्स पेबल हे पैसे दोन्ही घेतले 20,000. याचं पेमेंट करून टाकलं, पैसे गेले. त्याचं सेकंड इफेक्ट कॅश अकाउंटच्या क्रेडिटला बाय रिअलायझेशन अकाउंट हे पैसे घेतले 20,000. आता पूर्ण लायबिलिटीचं पेमेंट केलेलं आहे. रिअलायझेशन अकाउंट क्लोज करायचं. डेबिट जास्त आहे ती दोन्ही बाजूला घ्यायची 86,600, 86,600. त्यानंतर ह्याच्यातून एक क्रेडिट वजा करायचे. लॉस येतो 6,220
हा बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट लॉस राजीव संजीवला वाटून द्यायचं सारखा 3110 3110. ॲज अ सेकंड इफेक्ट कॅपिटलच्या डेबिटला टू रिलायझेशन अकाउंट लॉस 3110 3110. आता कॅपिटल अकाउंट क्लोज करायचं. कॅपिटल अकाउंट संजीवची पहा 28,000, राजीवची 24,000. इकडं डेबिटला लिहून घ्यायचं 28,000 24,000. हे वजा करायचं डेबिट. जो डिफरन्स येईल त्याला टू कॅश अकाउंट म्हणायचं फायनल पेमेंट. संजीवचा डिफरन्स आला 6,890 आणि राजीवचा आला 15,490. ही फायनल पेमेंट कॅश अकाउंटचे क्रेडिट बाजूला बाय राजीव्स कॅपिटल अकाउंट 15,490 and by Sanjeev's capital 6,890 and cash account automatic tally होतं पहा 42,980 नी गणित टॅली होतं. आता आपल्याला जर्नल एंट्री करायची आहेत पहा. जर्नल एंट्री करताना प्रथम आपण रिलायझेशन अकाउंटला ॲसेट ट्रान्सफर केलेली एंट्री करू पहा. रिलायझेशन अकाउंट डेबिट टू बिल्डिंग अकाउंट टू फर्निचर अकाउंट टू डेटर्स अकाउंट टू स्टॉक अकाउंट टू बिल्स रिसेल अकाउंट. पहा इथं पुस्तकात करून दिलेली एंट्री पहिली. हे सगळे यांची बेरीज करायची. ही बेरीज इथं लिहायची डेबिटला 60 बिईंग सन्ड्री ॲसेट ट्रान्सफर टू रिलायझेशन अकाउंट. त्यानंतर लायबिलिटी ट्रान्सफर केलेली एंट्री करूया. पहा लायबिलिटी ट्रान्सफर करायची. क्रेडिटर्स अकाउंट डेबिट बिल्स पेबल अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट. पुस्तकात केलेली आहे. क्रेडिटर्स अकाउंट डेबिट बिल्स पेबल अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंटची टोटल करायची आणि टोटल इथं क्रेडिटला लिहायची 20,000 बिईंग सन्ड्री लायबिलिटीज ट्रान्सफर टू रिलायझेशन अकाउंट. त्यानंतर रिझर्व फंडची एंट्री केलेली. गणितामध्ये रिझर्व फंड आहे म्हणून आपण रिझर्व फंड लिहायचं आहे. रिझर्व फंड अकाउंट डेबिट ही बाय शब्द लिहायचं नाही. रिझर्व फंड अकाउंट डेबिट टू राजीव्स कॅपिटल अकाउंट टू संजीव्स कॅपिटल अकाउंट गणितात केलेली. रिझर्व फंड अकाउंट डेबिट टू राजीव्स कॅपिटल टू संजीव्स कॅपिटल अकाउंट 4,000 टोटल इथे घ्यायची 8,000 बिईंग रिझर्व फंड इथे लिहायचं ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. त्यानंतर ॲसेट विकून पैसे आले होते पहा. बरोबर ॲसेट विकून पैसे आले होते. बाय शब्द लिहायचं नाही. कॅश अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट 36,980. पुस्तकात केले. कॅश अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट बिईंग ॲसेट रिलायझ 36,980 36,980. त्यानंतर दोन्ही पार्टनरनी ॲसेट घेतले होते पहा. पुस्तकात सेपरेट एंट्री केलेली. सेपरेट पण समजून घेता येईल पहा. राजीव्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट 5,400. पहा इथे केली. राजीव्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट 5,400 बिग फर्निचर टेकन ओव्हर बाय राजीव. आता संजीवची पहा. संजीव्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट 18,000. इथे केली 5 नंबरची. संजीव्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट 18,000 बिईंग बिल्डिंग टेकन ओव्हर बाय संजीव. त्यानंतर लायबिलिटीचं पेमेंट केलं होतं पहा. लायबिलिटीचं पेमेंट केलं होतं त्याची एंट्री. रिलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट 20,000 घ्यायचं. पहा 7 नंबरची एंट्री केलेली बिईंग सन्ड्री लायबिलिटीज पेड. त्यानंतर रिलायझेशन एक्सपेन्सेसची एंट्री करायची. रिलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट बिईंग रिलायझेशन एक्सपेन्सेस पेड 600. पार्ट एंट्री केलेली आहे. त्यानंतर लॉसची एंट्री केलेली पहा. ही लॉसची एंट्री पहा. राजीव्स कॅपिटल अकाउंट डेबिट संजीव्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट. पहा एंट्री केलेली 9 नंबरची. राजीव्स कॅपिटल अकाउंट डेबिट संजीव्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट. लॉस वाटून दिली तर 3,110 3,100 याची टोटल केली.
6,220. बिईंग रिअलायझेशन लॉस ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आणि शेवटी फायनल पेमेंटची एंट्री करायची. पहा, ही फायनल पेमेंटची एंट्री करायची. राजीव्स कॅपिटल अकाउंट डेबिट, संजीव्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. इथे गेलेली आहे. राजीव्स कॅपिटल अकाउंट डेबिट 15,490, संजीव्स कॅपिटल अकाउंट डेबिट 6,890 टू कॅश अकाउंट 22,000. याची बेरीज करायची 22,380. बिईंग फायनल कॅश पेड टू पार्टनर्स. आणि नंतर याची टोटल तुम्ही करायची वैयक्तिक सगळ्यांनी. ते टोटल केलेली नाही पुस्तकात, तुम्ही टोटल करून टाकायची. ही सर्व कॉलमची टोटल करून टाकायची. गणित असं 3 नंबरचं गणित समजून दिलेलं आहे.